चित्रपट पुष्पा, त्यातील डायलॉग सगळ्यांनीच ऐकला असेल. फ्लावर समजा क्या, फायर हूं मैं, झुकेगा नहीं. आणि त्याच चित्रपटातील दुसरा डायलॉग तितकाच गाजला. ब्रँड का ठप्पा कपडों पे नहीं कॅरेक्टर में होता है. पण बहुतेक शिक्षणाच्या बाजारात करोडोंची साम्राज्य उभा करणारे शिवराज मोटेगावकर दुसरा डायलॉग सोयीस्करपणे विसरले. कारण महाराष्ट्रभर टॉपर घडवणारी फॅक्टरी, 100% निकाल, भारताचे सर्वोत्तम विद्यार्थी, अशा भल्या मोठ्या जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रभर झळकत होत्या. आणि यामधूनच शिक्षणाचा एक प्रचंड डोलारा उभा केला गेला. आणि त्या डोलाऱ्याच्या केंद्रस्थानी एक नाव होतं. ते नाव म्हणजे शिवराज मोटेगावकर. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम. पत्र्याच्या छोट्याशा हॉलमध्ये सुरू झालेली शिकवण आणि पुढं कोट्यवधीचं साम्राज्य उभारलं. लातूर, नांदेड, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, जिकडे नजर टाकावी तिकडं फक्त यांच्याच क्लासेसचे होर्डिंग्स. विद्यार्थ्यांपेक्षा जाहिराती मोठ्या, ज्ञानापेक्षा ब्रँडिंग मोठं आणि शिक्षणापेक्षा पॅकेज मोठं झालं. लातूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण विश्वात नवीन ओळख निर्माण करणारे मोटेगावकर आज त्यांचंच नाव पेपर फोड्या म्हणून माध्यमांमध्ये झळकताना पाहिलं. आणि हीच खरी शोकांतिका ठरते. दिमागात उभारलेल्या कोचिंग सेंटर्सच्या फ्लेक्सवरती अनेक ठिकाणी काळं फासून निषेध देखील व्यक्त केला गेला. म्हणजेच काय की जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचण्याची वेळ आली. आणि यापेक्षा शोकांतिका काय, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेमध्ये आला. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना विचारतात, आपल्या मॉक टेस्टचा फायदा झाला का नाही. आणि विद्यार्थी देतात, सर तुम्ही दिलेले प्रश्न आले होते. आणि हेच विद्यार्थ्यांचं उत्तर अनेक गोष्टींना कारणीभूत ठरलं. कदाचित हा व्हिडिओ ज्यांच्या अकॅडमीची जाहिरात करण्यासाठी होता, पण हाच व्हिडिओ आता संशयाच्या भोवऱ्यात ठरलाय. कारण खरा प्रश्न इथंच निर्माण होतो. ज्या व्यक्तीकडे प्रचंड गुणवत्ता आहे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवलं, ज्यांनी शिक्षणाचं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, त्यांना आपल्या स्वतःच्या मुलासाठी मग पेपरफुटीसारख्या शॉर्टकटची गरज का पडली. जर इतकीच बौद्धिक ताकद होती आणि स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांना देशात टॉपर बनवण्याची किमया त्यांच्यामध्ये होती, तर हीच किमया मोटेगावकर यांना आपल्या स्वतःच्या मुलासाठी का करता आली नाही, हाच खरा सवाल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध. पण आज प्रश्न असा पडतोय, या दुधात कुणी भेसळ तर केली नाही ना. शिक्षणाच्या नावाखाली उभारलेल्या या फॅक्टऱ्या खरंच विद्यार्थी घडवत होत्या की फक्त मार्क्सचं मशीन तयार करत होत्या, हा प्रश्न आता सातत्यानं समाजामध्ये उपस्थित केला जातोय. एका विद्यार्थ्यांकडून चक्क लाखो रुपये शुल्क, वेगळे हॉस्टेल्स, वेगळ्या मेस, वेगळे प्रशासकीय विभाग, भल्या मोठ्या जाहिराती आणि शिक्षणाचं उघडं व्यापारीकरण करत अक्षरशः या शिक्षणाचा बाजार मांडला. आणि विद्यार्थ्यांचा या शिक्षण व्यवस्थेत लिलाव केला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि खरं सांगू का की कोचिंग सेंटर हे ज्ञान मंदिर कमी आणि कॉर्पोरेट कंपनी जास्त बनली. पण या सगळ्या झगमगाटामध्ये हरवला तो सामान्य पालक, ज्यानं शेती विकली, दागिने गहाण ठेवले, कर्ज काढलं. कशासाठी? फक्त आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून. आणि आज त्याच पालकांच्या मनात प्रश्न उभा राहिलाय, माझ्या मुलानं केलेला प्रामाणिकपणा आणि त्या प्रामाणिकपणाची किंमत या पेपरफुटीतून तो का मोजतोय. पेपरफुटी फक्त परीक्षा बिघडवित नाहीत, तर ती विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मारते आणि पालकांचा विश्वास उद्ध्वस्त करते. या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या चेहऱ्यावरती काळा डाग उमटते. सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे यश मिळवलं आहे ना, आता त्यांच्याकडे सुद्धा समाज संशयानं पाहतोय. आणि हीच गोष्ट दुर्दैवी आहे. ही गोष्ट फक्त एका मोटेगावकर या व्यक्तीची गोष्ट नाही, तर ही त्या विकृत प्रवृत्तीची गोष्ट आहे, जिथं शिक्षण ही सेवा राहिली नाही, तर ब्रँड, मार्केट आणि बिझनेस मॉडेल बनवलं. विद्यार्थी घडवणाऱ्या फॅक्टरींच्या भिंती भव्य असू शकतात,
पण जर त्याचा पायाच भ्रष्टाचारानं पोखरलेला असेल तर त्या इमारतीमधून सक्षम डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट आणि प्रामाणिक नागरिक कसे निर्माण होणार हा मोठा प्रश्न आहे. आज झुकेगा नाही म्हणणारे मोठे गावकर माध्यमांपासून चेहरा लपवत फिरताना दिसून आलेत. कारण शेवटी कसं आहे ना, की नाव मोठं असलं तरी लक्षण खरं असावं लागतं. आणि मोठे गावकरांना आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल, आणि ती म्हणजे ब्रँडचा ठप्पा कपड्यांवर नसतो तर तो कॅरेक्टरवरती असतो.